मागील भागात आपण पाहिलं, हेमंत आणि सायली खोटं बोलून सायलीच्या परीक्षेसाठी गेले होते. सायलीची परीक्षा देऊन दिवसभर मौज मजा करून दोघं संध्याकाळी घरी परत आले. दोघं घरी परत आले तेव्हा सायलीचे आई बाबा घरी आलेले होते. पाहूया पुढे धाकटी सून भाग 8. सायले, अगं इथं एक चांगले हार्टचे डॉक्टर आहेत म्हणतात. डॉक्टर मोरे. त्यांच्याकडं एकदा बाबांना दाखवून घ्या असे आपले डॉक्टर म्हणाले. मग काय म्हटलं, तुझी ही भेट होईल आणि बाबांचं चेकअप पण होईल. सायली, खरं तर आधी दवाखान्यात जाऊन मग परत जाता जाता तुला भेटून जाणार होतो. पण त्या डॉक्टरांकडं फोनवर नंबर लागत नाही. तिथं जाऊनच लावावा लागतो. सकाळी जेवढ्या लवकर जाऊ तेवढ्या लवकर नंबर लागतो. म्हणून मग मुक्कामी इकडं आलो. विहीनबाई, आमच्यामुळं तुम्हाला उगीचच त्रास होतोय, सायलीची आई म्हणाली. हे काय बोलताय तुम्ही सायलीच्या आई? अहो, त्रास कसला त्यात? तसंही आपल्या मुलीच्या संसारात आई-वडिलांनी डोकवावं जरा. म्हणजे आपली मुलगी सासरी कशी राहते, आपली मुलगी आनंदात आहे की नाही, मुलीचं तिच्या संसारात मन रमतं की नाही हे कळतं. ललिताबाई नेमकं सरळ बोलत होत्या की उलटं बोलत होत्या ते सायलीला आणि तिच्या आईबाबांना कुणालाच कळत नव्हतं. सायलीचे आईबाबा तिथं मुक्कामी राहिले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून सर्व आटोपून दवाखान्यात जाण्यासाठी निघाले. बरं, विहीनबाई, सायली, हेमंतराव, येतो आम्ही. दवाखान्यातून परस्पर गावी जाऊ, सायलीचे बाबा म्हणाले. असं कसं व्याही बुवा, परत इकडेच या. राहा की लेकीकडं 2-4 दिवस, ललिताबाई म्हणाल्या. यावेळी नको, पुन्हा येऊ कधीतरी, सायलीची आई म्हणाली आणि दोघंजण निरोप घेऊन निघाले. सायलीच्या डोळ्यात मात्र आसवांची गर्दी जमा झाली होती. आईबाबांसोबत दवाखान्यात जायची सायलीची खूप इच्छा होती. पण कुणाला काहीच न बोलता ती गप्प राहिली. खरं तर ललिताबाईंच्या वागण्याचं तिला खूप आश्चर्य वाटत होतं. आईबाबा आल्यापासून त्यांचं वागणं, बोलणं अगदी विरुद्ध टोकाचं होतं. सायलीच्या आईबाबांसमोर त्या आपल्या सुनांसोबत अगदी प्रेमानं बोलत होत्या. स्वयंपाक करताना, जेवताना त्यांनी कोणत्याच प्रकारचे कुरबुर केली नाही. एरवी जेवण झाल्यावर आपलं ताटही न उचलणाऱ्या ललिताबाईंनी जेवण झाल्यावर सगळी आवराआवर करू लागली होती. स्वयंपाकातही त्यांनी स्वतःच्या हातानं गोड शिरा केला होता. सायलीच्या आईबाबांजवळ त्या आपल्या दोन्ही सुनांबद्दल अगदी भरभरून बोलत होत्या. सुनांचं कौतुक करत होत्या. सायलीचे आईबाबा अगदी समाधानानं लेकीच्या घरून गेले होते.
काल सासूबाई जे वागल्या ते खरं की नेहमी जे वागतात ते खरं? सायली आपल्या आईबाबांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत विचार करत होती. एवढ्यात ललिताबाईंनी हेमंतला आणि सायलीला आवाज दिला. त्यांच्या आवाजानं सायलीची विचारांची तंद्री भंग झाली. सासूबाई, काल आम्ही माझी परीक्षा द्यायला गेलो होतो. मला पुढं शिक्षण घ्यायचं आहे आणि स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. त्यासाठी कालची परीक्षा देणं आवश्यक होतं. सायली ललिताबाईंसमोर आली आणि त्यांनी काही बोलायच्या आत स्वतःच एका दमात सगळं बोलून गेली. म्हणजे बाहेर पडायचं आहे तर जहागीरदारांच्या सुना उंबरा ओलांडत नाही, कळलं? ललिताबाई अगदी कडक आवाजात म्हणाल्या. सायलीच्या हातापायांना कंप सुटला होता, पण तिनं स्वतःला सावरलं. हा असा धाक दाखवून किती दिवस सुनांना घरात कोंडायचं? सायलीनं ललिताबाईंना प्रश्न विचारला आणि त्यांची तळपायाची आग मस्तकात गेली. हेमंत, सांग तुझ्या बायकोला, चोर तर चोर, वरून शिरजोर. स्वतः चुका करते. खोटं बोलून काल परीक्षा द्यायला गेली आणि वरतून मलाच उलटे प्रश्न विचारते. ललिताबाई गरजल्या. आई, सायली खोटं बोलली नाही. मीच खोटं बोललो तुझ्यासोबत. आणि तसंही खरं बोललो असतो तर तू असाच धिंगाणा घालून तिला परीक्षा देऊ दिली नसतीस. हेमंतनं सायलीची बाजू सावरली. वा रे, झाला का बायकोचा बैल? आता मला उत्तर दे तू पण, ललिताबाई म्हणाल्या. आई, तू विषय कुठल्या कुठं नेते? हेमंत म्हणाला. मी विषय कुठल्या कुठं नेते? का तुम्ही घराण्याचे संस्कार, परंपरा, चालीरीती वेशीवर टांगताय? ललिताबाई म्हणाल्या. हेमंत यावर काही बोलणार तोच सायलीनं त्याला थांबवलं. मान्य आहे, या घराचे काही नियम आहेत, पण काळाप्रमाणे त्यात बदलही करायला हवे. हा काळ वेगळा आहे. आधीसारखं पुरुषानं कमवायचं आणि स्त्रीनं फक्त रांधा वाढा उष्टी काढा यातच अडकून राहायचं असं नाहीये. स्त्री अवकाशातही जाऊन आलीये हो, पण आपलं इथलं ग्रहणच अजून सुटलं नाहीये. आज स्त्रीनं स्वतःच्या पायावर उभं राहणं ही काळाची गरज आहे. भविष्य कसं असेल कुणालाच माहीत नाही. आपण जर स्वतःच्या पायावर उभं राहू तर नक्कीच ते सोयीचं राहील, सायली म्हणाली. हे असलं बोलणं ना भाषणात शोभतं बरं. इथं राहायचं असेल तर मी म्हणेल तेच आणि तसंच झालं पाहिजे. नाहीतर दरवाजे उघडेच आहेत, ललिताबाई म्हणाल्या. ठीक आहे, आम्ही इथं राहू नये अशी तुझी इच्छा असेल तर आम्ही आत्ताच हे घर सोडून जातो. चल सायली. हेमंतनं बोलता बोलता सायलीचा हात पकडला.
हेमंत, आपण कुठंही जाणार नाही. आपण इथंच राहणार आहे. मी पण आता इथंच राहून शिकवूनही दाखवणार आणि स्वतःच्या पायावर उभंही राहून दाखवणार, सायली आत्मविश्वासानं म्हणाली. मी पण बघतेच कसं होतं ते सगळं. या घराची मालकीण मी आहे म्हटलं. आणि मी म्हणेल तेच होईल. ललिताबाई अगदी कडक आवाजात म्हणाल्या आणि आपल्या रूममध्ये निघून गेल्या. राधा बिचारी सगळा प्रसंग अगदी मुठीत जीव धरून बघत होती. सायली म्हणाली, ते खरं करून दाखवेल की नेहमीप्रमाणे सासूबाईंचाच विजय होईल. ही बदलाची नांदी तर नाहीये ना? आणि तसं असेल तर किती बरं होईल. माझ्यासाठी नाही, पण माझ्या मनूसाठी. बिचारीला एवढ्या लहान वयातही सासूबाई मुलगी म्हणून दुय्यम वागणूक देतात. माझ्या मनूच्या स्वप्नांचे दरवाजे त्यामुळं उघडले जातील. देवा, सायलीला यश दे. राधा मनोमन प्रार्थना करत होती. ललिताबाई आणि सायलीमध्ये जणू शीतयुद्ध सुरू झालं होतं. ललिताबाईंनी जाणीवपूर्वक सायलीला त्रास देणं सुरू केलं होतं. कोणतंही काम तिनं केलं की त्या मुद्दाम त्यात त्रुटी शोधायच्या. उठता बसता तिला टोमणे मारायच्या. सतत शिकलेल्या बायका, नोकरी करणाऱ्या बायका कशा घराकडं दुर्लक्ष करतात असं काही बोलत राहायच्या. सायलीला या सगळ्याचं खूप वाईट वाटायचं, पण या सर्व गोष्टींकडं ती दुर्लक्ष करायला शिकत होती. कसा असेल सायलीचा पुढचा प्रवास? घर, कॉलेज, अभ्यास या सर्वांची सांगड सायली व्यवस्थित घालू शकेल का? स्वतःच्या पायावर उभं राहायचं, नोकरी करायची संधी तिला मिळेल का? पाहूया पुढच्या भागात. आजचा भाग कसा वाटला? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.